नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. महर्षी श्री व्यास आणि त्यांच्या व्यासपीठाला शिरसाष्टांग नमस्कार करून त्यांचे शुभाशीर्वाद घेऊया. आज मंगळवार आहे. आपल्याला देवीचं स्मरण करायचं आहे. श्री महापार्वती, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती यांचं एकत्र जे रूप आहे, कालिका माता, दुर्गा माता, महिषासुरमर्दिनी माता, तिचं आपण स्मरण करूया शक्ती प्राप्त होण्यासाठी. आपत्सुमग्नस्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवेशी नैतच्छठत्वं मम भावयेथाः क्षुधा तृषार्तं जननीं स्मरन्ती. जेव्हा लेकरू संकटात सापडतं तेव्हा ते आईचंच स्मरण करतं. जेव्हा ते तहानलेलं असतं, भुकेलेलं असतं, तेव्हा ते जननीचंच स्मरण करतं. आपण सुद्धा या कलियुगात वेगवेगळ्या संकटाच्या तहान भुकेमध्ये सापडलेलो आहोत, संकटात सापडलेलो आहोत. तिचं अगदी परम आदराने, अगदी विनम्र भावाने मनपूर्वक स्मरण करूया. तिचे कृपाशीर्वाद आपल्याला मिळू देत आणि आपण पुढची वाटचाल करू. यानंतर आपल्याला प्रभू रामचंद्रांचं स्मरण करायचं आहे. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. विनम्र भावे त्यांना शरण जाऊन त्यांच्या कृपेचा अंश जरी आपल्याला मिळाला तरी आपलं इहलोकी परलोकी कल्याण होणार आहे. अशा प्रभू रामचंद्रांना नमस्कार केल्यानंतर आपण भगवान श्रीकृष्णांकडे वळणार आहोत. मने मनाला शिकवित जावे, मनशांतीचे सुख सेवावे, हृदयी श्रीहरी हे जाणवता, कळेल गीता गाता गाता. भगवंताची गीता जी त्याच्या मुखातनं स्फुरली ती आपल्याला सहज कळणार आहे. जर आपल्या हृदयामध्ये त्याला ठेवलं तर सहज गीता कळणार आहे. अशा गीतेचं अमृत आपल्याला देणार आहे. भगवान श्रीकृष्णांना परम आदराने मी शिरसाष्टांग नमस्कार करते आणि मग आपल्या ज्ञानोबा माऊलींकडे आपल्याला वळायचं आहे, ज्यांच्या ज्ञानेश्वरीचं आपण अमृत सेवन करत आहोत सध्या. ज्ञानोबा माऊली दीनजनांना साऊली, अमृताक्षरे दिधली जयाने भावार्थ दीपिका. ज्याने भावार्थ दीपिकेचे अमृत अक्षर आपल्याला दिलेत अशा ज्ञानोबांना नमस्कार करून त्यांच्याच भावार्थ दीपिकेच्या 6व्या अध्यायातल्या आपल्या पुढच्या ओव्यांकडे आपल्याला वळायचं आहे. 6वा अध्याय जो आहे तो 6वा अध्याय आपल्याला माहिती आहे अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचा आपण अभ्यास करत आहोत. आत्मसंयम योगो नाम 6ठोऽध्याय. अतिशय महत्त्वाचा अभ्यास आहे हा. तर आत्मसंयम म्हणजे मनाला स्थिर करून त्यामध्ये आत्म्याला स्थिर करायचं आहे आणि मग भ्रुकुटीच्या ठाई दृष्टी स्थिर करून ते करायचं आहे. पण इतका हा सोपा योग नाही आहे. याच्यासाठी स्थान महात्म्यापासून माऊलींनी आपल्याला सगळं सांगितलं आहे. स्थान कसं पाहिजे, आसन कसं पाहिजे, आता सांगतील ते शरीराची स्थिती कशी पाहिजे. आपल्या 200 ओव्या झालेल्या होत्या. 200 क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊलींनी सांगितलं आहे की पहिल्यांदा तुम्ही तो एक आसन कसं घालायचं आहे त्याला मूलबंध आसन म्हणतात. मूलबंध आसन ज्याला बोली भाषेमध्ये वज्रासन म्हणतात. ते मूलबंधासन कसं घालायचं आहे ते माऊलींनी आपल्याला सांगितलं आहे की ही मुद्रा आहे, मूलबंधासनाची मुद्रा आहे. हिचं आता कसं सांगितलं आहे की पहिल्यांदा उजव्या पायाचा तळवा गुदद्वार आणि लिंगस्थान यांच्यामधल्या शिवणीत रोवून धरायचा, त्याच्यावर डाव्या पायाचा तळवा ठेवायचा आणि मग ताठ मान करून तिथे ही जी मुद्रा आहे उजव्या पायावर डावा पाय, हिला काय म्हणतात, मूलबंध आहे. याला वज्रासन असं म्हणतात. मग ही मुद्रा झाल्यानंतर मग ती जी आतमध्ये आपण जी टाच दाबून धरलेली असते त्या टाचेमुळे आतल्या कुंडलिनीला थोडासा दाब येतो
आणि मग ह्या गुदाच्या ठिकाणी असलेलं जे मूलाधार चक्र आहे त्या चक्रापाशी अपान वायू असतो, त्याची गती उलटी होते. अपान वायूची मूळ गती खाली जाण्याची असते, पण गुदद्वारापाशी टाच रोवून धरल्यावर त्याची गती उलटी होते, म्हणजे तो पोटाकडे हृदयाकडे उलटा उलटा वाहू लागतो. हे मूलबंध आसन आहे श्रोते हो. हे सगळ्यात पहिलं आसन आहे. योग्याने आत्मसंयम योगासाठी करण्याचं हे आसन आहे. आता ही 200 क्रमांकाची ओवी झाली आहे. आता श्लोक क्रमांक 13 आणि 14, गीतेचे श्लोक क्रमांक 13 आणि 14. श्लोक क्रमांक 13. समंकाय शिरो ग्रीवं धारयन्नचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. शरीराची स्थिती आता कशी ठेवायची आहे? स्थान झालं. स्थान कसं आहे हे आपण पाहिलं आहे. परमपवित्र स्थान पाहिजे. त्याच्यानंतर तो एकांत पाहिजे. तिथे जागोजागी पावला पावलाला निर्मळ शुद्ध पाण्याचे झरे मिळाले पाहिजेत. बारमाही अमृतफळं देणारी झाडं तिथे पाहिजे. 1-2 सारस तिथे असलेलं चालणार आहे. एखादा मोर असेल तर चालणार आहे. पक्ष्यांची गर्दी तिथे नको आहे. पोपट आणि राघू हे नको आहे तिथे. पोपट मैना, कारण ते किलकिल किलकिल करतात, योग्याला अडथळा होईल. त्यानंतर हिंस्त्र श्वापद जास्त नको तिथे, कारण योग्याच्या ध्यानामध्ये अडथळा येईल. पण एखादा असेल तर चालेल, कारण योग्याच्या तपाचा प्रभाव त्याच्यावरती पडू शकतो. अशी ही सगळी जागा पाहिजे आहे. आणि एका गुहेमध्ये अशा जागेत अगदी झाडामध्ये पर्वतराजीमध्ये छपलेल्या लपलेल्या गुहेमध्ये योग्याने आसन घालायचं आहे. आणि नाही तर अगदी शिवलिंगापाशी शिवमंदिरामध्ये त्यांनी आपलं आसन करायचं आहे. शिवालयामध्ये त्यांनी आपली जागा एकांतासाठी निवडायची आहे. असं हे सगळं त्यांनी स्थानाबद्दल सांगितलं. मग आसनाबद्दल सांगितलं की त्या पायापाशी ते टाच रोवून धरायची, मग त्याच्यावर डावा पाय ठेवायचा. याला वज्रासन म्हणतात, याला मूलबंध असं म्हणतात. आता यानंतर मग ती शरीराची स्थिती कशी पाहिजे. शरीर वरचं जे शरीर आहे, स्थान सांगून झालं, आसन पण सांगून झालं. खाली मृगाजीन, नाही खाली दर्भ, मग वर मृगाजीन, वर धूतवस्त्र. त्याच्यावर आसन कसं घालायचं. डावा आधी उजवा पाय, त्याच्यावर डावा पाय, हे आसन झालं. आता वरच्या शरीराची स्थिती कशी पाहिजे हे 201 क्रमांकाच्या ओवीत माऊली सांगताय. श्लोकामध्ये सांगताय. 13वा श्लोक. समंकाय शिरो ग्रीवन. काय म्हणजे शरीर, शिर म्हणजे मस्तक, ग्रीव म्हणजे मान. आपलं शरीर, आपली मान आणि आपलं मस्तक हे समंग एका सरळ रेषेत ठेवायचं आहे. धारयन म्हणजे धारण करत. आपल्या शरीराची स्थिती म्हणजे आता पोटापासून वरचं छाती, हृदय, मान आणि मस्तक हे सगळं वरचं जे शरीर आहे हे समान धारयन एका समान रेषेत धारण करत अचलम स्थिर, अत्यंत स्थिर करायचं आहे. अचल आणि स्थिर दोन्ही समानार्थी शब्द आहेत. स्थिरमध्ये शरीराची स्थिर अवस्था, अचलमध्ये मनाची पण स्थिर अवस्था आहे. म्हणजे आता तुम्ही एकदा ते वज्रासन घातलं, मूलबंधासन घातलं तुम्ही, की मग वरच्या शरीराची स्थिती अशी पाहिजे की तुमचं हे शरीर खांद्यापर्यंतचं, त्याच्यावरची मान आणि त्याच्यावरचं मस्तक अगदी ताठ एका सरळ रेषेत संपूर्ण स्थिर पाहिजे. शरीर आणि मनसुद्धा हे महत्त्वाचं आहे. अगदी आपलं शरीर एका सरळ रेषेत पाहिजे, ताठचं ताठ. खांदे, पाठ, मान आणि मस्तक हे सगळं एका सरळ रेषेत आणि अत्यंत स्थिर पाहिजे. आणि कुठे पाहायचं आहे मग. संप्रेक्ष नासिकाग्रम. नासिका अग्रम संप्रेक्ष. आपल्या नाकाच्या शेंड्याकडे पाहायचं आहे. नाकाचा शेंडा म्हणजे नाकाची बोंडी नाही. नाकाचा शेंडा म्हणजे 2 डोळ्यांच्या मध्ये, भिवयांच्या मध्ये जी जागा आहे मधोमध, तिला नासिकाग्र असं म्हणतात. तिथे दृष्टी स्थिर लावायची आहे. आपल्याला वाटतं की नाक जिथे संपतं, नाकाची बोंडी उन्हात फिरलं की लाल होते, ती नाकाची बोंडी आहे. तिथे नाही नजर लावायची आहे. नासिकेचं अग्र जिथे आहे 2 भिवयांच्या मध्ये, तिथे दृष्टी स्थिर करायची आहे. तिथे दृष्टी स्थिर करून दिशश्चान अवलोकयन म्हणजे दिशाहाच न अवलोकयन, इतर दिशेकडे पाहायचंच नाही. न अवलोकयन पाहायचंच नाही. म्हणजे कशी स्थिती पाहिजे शरीराची. आपलं शरीर, मान आणि मस्तक एका सरळ रेषेत अत्यंत स्थिर ठेवायचं आहे. आणि आपली दृष्टी नाकाच्या अग्रापाशी
स्थिर करायची आहे, इतर दिशांना पाहायचं नाही. दिशा हा न अवलोकन, इतर दिशांना पाहायचंच नाही, पाहायचंच नाही, पाहायचंच नाही, असं हे त्यांनी सांगितलेली आहे. ही शरीराची तुमच्या स्थिती पाहिजे असं 13व्या श्लोकात सांगितलं आहे. तर हे किती वेळ आपल्याला बसता येतं. साधी माळ ओढताना आपण जर म्हटलं तर आपल्याला ते काही करता येत नाही. पण इथे मात्र त्यांनी सांगितले की शरीराची स्थिती ही अशीच पाहिजे. आता श्लोक क्रमांक आपण नाही, इथे त्यांनी 13व्या श्लोकामध्ये फक्त तो श्लोक पूर्ण झालेला नाही आहे. 13वा श्लोक अपूर्णच आहे, त्याच्यात क्रियापद आलेलं नाही आहे. म्हणजे कसा आहे पहा 13व्याचा अर्थ, शरीर, मान आणि मस्तक एका सरळ रेषेत धारण करून अचल आणि स्थिर राहत, नासिकेच्या टोकाला बघत, स्वमनासिका स्वतःच्या नाकाच्या टोकाकडे पाहत, नाकाच्या अग्राकडे पाहत आणि इतर दिशांना न पाहता, असा हा श्लोक अपुरा आहे. न पाहता, इतर दिशांना न पाहता. पण काय करायचं, इतकी सगळी शरीराची स्थिती ठेवून पुढे काय करायचं हे 14व्या श्लोकात सांगितलं आहे. म्हणून 13 आणि 14 हे श्लोक कनेक्टिव्ह आहेत. 13वा श्लोक पूर्ण होतच नाही आहे. असं 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 करून पुढे काय करायचं ते 14व्यामध्ये. 13व्याचा अर्थ पुन्हा एकदाच पहा. आपलं शरीर, आपली मान आणि आपलं मस्तक समन धारण एका सरळ रेषेत धारण करत, स्थिर राहून आपली दृष्टी आपल्या नाकाच्या अग्राकडे स्थिर करत आणि इतर दिशांना न पाहता. न अवलोकयनचा अर्थ होतो न पाहता, पाहू नये असा अर्थ नाही आहे. न अवलोकयन, न पाहता. दृष्टी नासिकाग्राला स्थिर पाहिजे, इतर दिशांकडे न पाहता. काय करायचं ते 14व्या श्लोकात आहे, तो आपण श्लोक पाहू. श्लोक क्रमांक 14. प्रशांतात्मा विगतभिर्ब्रह्मचारिव्रते स्थित मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. आता काय करायचं ते सांगितलंय. मान, पाठ आणि मस्तक एका सरळ रेषेत स्थिर ठेवायचं आहे, दृष्टी नासिकाग्राला लावायचं आहे आणि इतर दिशांना न पाहता काय करायचं आहे की आता ह्या 14व्यामधल्या शेवटच्या ओळी पहा. युक्त आसीत मत्परः, त्या योग्याने मत्परः माझ्याशी एकरूप होऊन, आसीत म्हणजे बसावे, आसनस्थ व्हावे. हे आसीत क्रियापद आहे. 13 आणि 14 दोन्ही श्लोकांना आसीत हे क्रियापद आहे. कोणी बसावं, आसीत म्हणजे बसावं, विद्यार्थी रूप येते. कोणी बसावं, युक्त या योग्याने बसावं, ज्याला कर्मसन्यास साधायचा आहे. आणि कसं बसावं, मत्परः माझ्याशी एकरूप राहून, परब्रह्माशी एकरूप राहून त्या योग्याने बसावं. आता त्या योग्यासाठी विशेषणं दिली ती आपण पाहू 14व्या श्लोकात. प्रशांतात्मा, कर्मसन्यासाची इच्छा करणाऱ्या माणसाचा आत्मा हा शांत पाहिजे. प्रशांत, शांत म्हणजे नुसता शांत. प्र म्हणजे अतिशय शांत. प्रगत, प्रगती मुलीचं नाव ठेवतो. गती म्हणजे नुसती गती. प्रगती, प्रगतागती, जिची गती विशेष आहे अशी मुलगी प्रगती. प्रकाश, काश म्हणजे चमकणे. प्रकाश जो विशेष चमकतो तो प्रकाश. प्रदीप, दीप म्हणजे तेजाळणे, जो विशेष तेजाने तेजाळतो तो प्रदीप. मुलाचं नाव प्रशांत ठेवतो. शांत म्हणजे नुसता शांत, प्रशांत म्हणजे अत्यंत शांत. प्र हा उपसर्ग विशेषत्व दाखवतो. मग ह्या कर्मसन्यासी माणसाचा आत्मा प्रशांत पाहिजे, अतिशय शांत पाहिजे. अशा ह्या आत्मा अत्यंत शांत असलेल्या, विगत भीही, ज्याचं भय निघून गेलं आहे. भी म्हणजे भय, विगत म्हणजे निघून गेलं आहे. ब्रह्मचारिव्रते, रिवर आघाते, ज्यांनी ब्रह्मचर्य व्रतामध्ये तो विलीन झालेला आहे, जो ब्रह्मचर्य व्रताचं आचरण करतो आहे. ही सगळी तिन्ही विशेषणं कर्मसन्यास करू इच्छिणाऱ्या योग्याची आहेत. पहिलं विशेषण अत्यंत शांत ज्याचा आत्मा आहे, ज्याच्यामधलं भय निघून गेलं आहे, ज्यांनी ब्रह्मचर्य व्रताचं आचरण केलं आहे. ह्यांनी, अशा या योग्याने मनस्संयम्य, मनाचं संयमन करून, आत्मा तर प्रशांत आहे पण मनाचं संयम करून, मच्चित्त माझ्याशी चित्त एकरूप म्हणजे परब्रह्माशी चित्त एकरूप करून, या योगाने मत्परः आसीत, माझ्याशी एकरूप होऊन, आसीत म्हणजे राहावे, स्थितः आसीत त्यांनी एकरूप होऊन राहावे. म्हणजे आता 14व्या श्लोकाचा पूर्ण अर्थाचा पाहू आपण योग्याची विशेषणं. प्रशांत आत्मा म्हणजे अत्यंत शांत आत्मा असलेल्या, ज्याच्यातलं भय निघून गेलं आहे, ज्यांनी ब्रह्मचर्य व्रताचं आचरण केलं आहे,
ब्रह्मचारी व्रते स्थितः, म्हणजे जो ब्रह्मचारी व्रतामध्ये स्थिर झालेला आहे अशा योग्याने मनाचं संयमन करून मच्चित्त, त्याचं चित्त माझ्या चित्ताशी एकरूप करून, मत्परहा, माझ्याशी पूर्ण शरण येऊन माझ्याशी पूर्ण एकरूप होऊन, युक्त आसीत, त्या योग्याने आसीत म्हणजे बसावे. आसीत हे क्रियापद 13-14साठी आहे. मग आता 13-14चा एकत्र अर्थ आपण पाहू की 13व्यात सांगितलं आहे, आपलं शरीर, मान आणि मस्तक यांना एका सरळ रेषेत धारण करीत अचल आणि स्थिर राहून स्वतःच्या नाकाच्या अग्राकडे पाहत इतर दिशांना न पाहता. इथे 13वा श्लोक संपला आहे. 14व्या पाशी सांगताय की ज्याचा आत्मा प्रशांत आहे, ज्याचं भय निघून गेलं आहे, जो ब्रह्मचारी व्रतामध्ये स्थिर झालेला आहे, अशा या योग्याने मनाचं संयमन करून मच्चित्त, माझ्या चित्तात त्याचं चित्त एकरूप करून, मत्परहा, पूर्ण माझ्याशी एकरूप होऊन आसीत बसावे. इत्यलम.